मित्रहो, आपल्या सगळ्यांना नव्या वर्षाच्या, नव्या हिंदू वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे मराठी चैत्रातल्या गुढीपाडव्याच्याही आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आजपासून सुरू होणारं संवत 2083 आपल्याला खूप भरभराटीचं आणि सुखसमृद्धीचं जावो. आज गुढीपाडव्याची धूम सगळीकडे सुरू आहे. मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या भाषणाबद्दल काय बोलणार अशी चर्चा आम्हा मीडियामधल्या काही लोकांकडे सुरू आहे, मीडियातल्या काही पुंजक्यांमध्ये सुरू आहे. आणि त्याच वेळेला कोल्हापुरात मात्र 6व्या दिवशी लोकांना सिलेंडरसाठी रांग लावावी लागते. तिकडे सोन्याचे भाव पडल्यामुळे वामनहरी पेटे, गाडगीळ, जगन्नाथ पेडणेकर यांच्या दुकानामध्ये लोकांनी, मराठी माणसांनी रांगा लावलेल्या आहेत. आणि त्याच वेळेला एरवी मराठी असा चेहरा असलेल्या मुलुंड या उपनगरामध्ये नवघर रोडवर जैन आणि गुजराती मंडळी मराठी माणसांना मोफत लस्सी पाजतायत आणि थंड पेय पाजतायत. असं चित्र आपल्याला बघायला मिळतं. या सगळ्यामध्ये हे सगळं जे काय घडतंय त्यामध्ये आपल्याला आत्ता या क्षणाला चर्चा करायची आहे ती फक्त राज ठाकरे काय बोलणार यावर. खरं तर राज ठाकरे काय बोलणार यापेक्षा राज ठाकरे बोलणार तेच ते असं मला वाटतंय. आणि त्यामुळे राज ठाकरे काय बोलणार, मनसे गॅसवर अशी परिस्थिती आहे. संक्षिप्त स्वरूपात मी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, राज श्रीकांत ठाकरे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा मास लीडर. पण या मास लीडरला आत्ता जो काही त्रास होतोय राजकीयदृष्ट्या तो पाहिल्यानंतर राज ठाकरे नाही वाटत असेल की हेची फळं काय मम तपाला. याचं कारण काय, तर याचं कारण स्वतः राज ठाकरेच आहे. आता मी आपल्याला घेऊन जाणार आहे ते राज ठाकरेंच्या गुजरा हुआ जमानाकडे. म्हणजे कोणत्याकडे, तर 9 मार्च 2006ला राज ठाकरेंच्या पक्षाची स्थापना झाली 20 वर्षापूर्वी. आणि त्याच वेळेला जो मार्च महिना होता त्या मार्च महिन्याच्या 19 तारखेला गुढीपाडवा आला होता. पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या मनसेचा गुढीपाडवा त्याच पद्धतीत साजरा होईल असं वाटतंय का? राज ठाकरे ज्या वेळेला पक्ष निर्मिती करून बसले होते त्यावेळेला हा तरुण काहीतरी विलक्षण घडवेल असं अनेकांना वाटलं होतं. पण असं काही झालं नाही. राज ठाकरेंच्या भोवतीची जी गर्दी होती त्या गर्दीतला एखादा दुसरा त्यावेळचा मनसैनिक आणि आत्ताचा महाराष्ट्र सैनिक व्यासपीठावर गेला इतकाच काय तो फरक जाणवतोय. म्हणजे काय, तर त्या गर्दीमध्ये संदीप देशपांडे किंवा सत्यवान दळवींसारखे जे काही राज ठाकरेंचे निष्ठावंत होते ते गर्दीत होते, मनसैनिक म्हणून, राजसैनिक म्हणून काम करत होते. आता थोडासा बदल झालेला आहे. संदीप देशपांडे हा त्या गर्दीतून उठून व्यासपीठावर गेलाय इतकाच काय तो बदल. दरवेळचा गुढीपाडवा हा राज ठाकरे गाजवतात आपल्या भाषणांनी, पण गेली अनेक वर्ष त्यांचं भाषण, त्यातले मुद्दे आणि त्यातल्या गोष्टी या तेच ते राज ठाकरे असं वर्णन करण्या इतपत गेलेलं आहे. आता राज ठाकरे यांच्या भाषणाची निर्मिती, त्यातला कंटेंट, त्यातल्या गोष्टी यावर आता मी बोलण्या इतका मोठा नाही आहे असं राज ठाकरे म्हणतील आणि कदाचित ते खरंही आहे. पण राज ठाकरे यांचं राजकारण आणि राज ठाकरे यांची वाटचाल जी काही माध्यमांमधली मंडळी नीट स्वच्छ काचांच्या चष्म्याने पाहत आहेत त्यापैकी मी एक आहे असं मला वाटतं. आणि राज ठाकरे यांना काय कळतं, तर राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी जनमानसाची नस कळते. पण ही जनमानसाची नस कळून राज ठाकरेंचा फार काही उपयोग झाला का, तर सुरुवातीच्या टप्प्यात झाला. पण त्यानंतर आता राज ठाकरे यांचा तसा काही उपयोग झालेला नाहीये. म्हणजे राज ठाकरे हे स्वतः एक विद्यार्थी नेते होते. वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेची सूत्र आपल्याकडे घेतली, म्हणजे शिवसेना प्रमुखांनी ती त्यांना दिली. त्यांच्या आधीचे अध्यक्ष होते मोहन रावले. मोहन रावले हे खासदार झाल्यानंतर ती जबाबदारी राज ठाकरे यांच्याकडे आली आणि महाराष्ट्रातला एक तडफदार असा विद्यार्थी नेता म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं. पण आता राज ठाकरेंची अवस्था कशी झाली आहे माहिती आहे का मित्रहो? राज ठाकरेंची अवस्था 65 ते 70% मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्यासारखी झालेली आहे. म्हणजे धड त्यांना
एखाद्या ज्युनियर कॉलेजमध्ये पण ॲडमिशन मिळेल की नाही अशी परिस्थिती होते आणि धड त्यांना चांगल्या डिग्री कॉलेजमध्ये चांगल्या अभ्यासक्रमासाठी ॲडमिशन मिळत नाही, अशी राज ठाकरेंची अवस्था झालेली आहे. आज राज ठाकरे काय बोलणार याच्याबद्दल आम्हा मीडियाच्या पुंजक्यामध्ये, पुंजकाच म्हणतो मी, कारण आता राज ठाकरे यांना मानणारा त्यावेळेला खूप मोठा क्राऊड होता, कारण खूप मोठा वर्ग होता. राज ठाकरेंची स्टाईल, त्यांचं भाषण, त्यांचं बोलणं या सगळ्याने मीडियामधली एक फळी भारावून गेलेली होती, विशेषतः राज ठाकरेंच्या गप्पा. पण आता त्या गप्पा या फक्त भाषण गप्पा राहिल्या आहेत का? मागच्या वेळेला राज ठाकरे यांची सभा जी झाली विधानसभेच्या निवडणुकीची, त्यावेळेला राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. 5 जुलै 2025ला राज ठाकरे एकत्र आले आणि आता ते एकत्र आहेत की नाहीत ही गोष्ट नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड सारखी आहे असं आपण समजू शकतो. आणि त्यामुळेच हे राज ठाकरे आज शिवसेनेबरोबरच्या युतीनंतरच्या पहिल्या मेळाव्याला सामोरे जात आहेत. पण या आता या मेळाव्यामध्ये ते काय बोलणार याचं कारण काय? त्यांच्याकडे आहे जेमतेम 6 नगरसेवक. मागच्या वेळेला होते 7 नगरसेवक. ते उद्धव ठाकरेंनी एका रात्रीत अनिल परब आणि यांच्याकडे जबाबदारी दिली, अनिल परब यांच्याकडे, आणि दिलीप लांडे यांच्याबरोबर हातमिळवणी करून ते नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे गेले. आज आता राज ठाकरेंना जर बोलायचं असेल तर काय बोलावं लागणार? याचं कारण असं आहे, राज ठाकरे काही बोलले तरी मनसे गॅसवर आहे. म्हणजे कोणत्या? तर राज ठाकरेंनी टोलचा कार्यक्रम आपल्या मनसैनिकांना दिला होता, महाराष्ट्र सैनिकांना दिला होता. त्यानंतर 66 टोल बंद झाले, पण सरकारने याचं श्रेय काही राज ठाकरेंना दिलं नाही आणि जनमानसानेही ते राज ठाकरेंचं श्रेय होतं की नाही याच्याबद्दल संदिग्धता बाळगली. याचं कारण काय? तर त्यांची मतपेटी ज्या पद्धतीत भरायला हवी होती त्या पद्धतीत काही भरली नाही. आता मनसेचे जे काही युतीतला जो काही कार्यक्रम होता त्यानुसार मनसेचा उपयोग शिवसेनेला झाला, पण शिवसेनेने मनसेच्या लोकांना मदत केली नाही. ही गोष्ट आज राज ठाकरे उद्धृत करणार आहेत का? पण राज ठाकरे हे जनमानसाची नाडी ओळखतात, त्यांना पल्स कळतो आणि त्यामुळे ते आता नेमकं विकासावर बोलणार का? राज ठाकरे बोलतील कदाचित मुंबई पुणे महामार्गावरती जो कंटेनर उलटला आणि त्यानंतर जवळपास 40 तास हे मुंबई आणि पुणेकरांना एका वाहतुकीच्या कोंडीत अडकून पडावं लागलं, त्याबद्दल बोलतील का? की राज ठाकरे आता गॅसवर भाष्य करतील? इराण आणि इराक युद्ध सुरू आहे, त्या युद्धाच्या झळा या आता कोल्हापूरपर्यंत पोहोचत चाललेल्या आहेत. कोल्हापूरमध्ये सिलेंडरसाठी 6 तास उभं राहावं लागतं. राज ठाकरे ज्या मराठीचा आग्रह धरतात आणि राज ठाकरे यांच्या पक्षनिर्मितीच्या वेळेला त्यांच्याबरोबर अत्यंत निष्ठेनं आणि प्रेमाने असलेले शिशिर शिंदे ज्या उपनगरात राहतात, म्हणजे मुलुंडमध्ये, ते एक मराठमोळं उपनगर म्हणून परिचयाचं होतं. पण त्या उपनगरातला, त्या मुलुंडमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो हनुमान चौक आणि तिथून सुरू होतो तो नवघर रोड. या नवघर रोडवर आज काही गुजराती आणि जैन मंडळी थंड पेयाचं वाटप मराठी भाषिकांना आणि मराठी पाडव्याच्या निमित्ताने बाहेर आलेल्या मंडळींना मोफत करत होते. दुसरीकडे मुलुंडमधली सगळ्यात लोकप्रिय शाळा असलेली वामनराव मुरांजन या शाळेच्या पटांगणावर होणारा कार्यक्रम हा गुजराती भाषिकांसाठी, जैन भाषिकांचा कार्यक्रम आहे. झपाट्यानं मुंबईतली मराठी शहरं, उपनगरं ही गुजरातळली होत आहेत आणि जैनाळली जात आहेत. पण या सगळ्या गर्दीमधून मराठी टक्का, मराठी मतं, मराठी माणूस राज ठाकरेंसाठी खूपच आशादायी होता किंवा आशा लावून बसला होता, पण त्याची पूर्णपणे निराशा झालेली आहे. ही निराशा आजच्या भाषणामध्ये राज ठाकरे बोलून दाखवणार आहेत का? राज ठाकरेंकडे नवा कार्यक्रम काय असणार आहे? सध्या असलेली गॅसची टंचाई किंवा इतर विकासाच्या कामांवर राज ठाकरे बोलणार आहेत का? शिंदे आणि उद्धववर ते बोलणार आहेत का? उद्धव ठाकरे यांनी आपल्याला युती धर्म किंवा बंधू धर्म पाळला नाही हे आता राज ठाकरेंच्या लक्षात आलंय का? आणि जर त्यांच्या ते लक्षात आलं असेल आणि त्यातून राज ठाकरेंनी आपला एकट्याचा वेगळा मार्ग अवलंबला तर मग मनसेतला मनसैनिक किंवा महाराष्ट्र सैनिक हा राज ठाकरेंबरोबर किती निष्ठेनं राहताना पुन्हा 20 वर्षाच्या आगामी काबाड कष्टांसाठी सज्ज होईल का? राज ठाकरे हे पुन्हा आपल्या मनसैनिकांमध्ये हुंकार फुंकण्यासाठी खरंच आज पूर्ण तयारीनिशी उतरतील का? राज ठाकरेंचं भाषण हे मागच्या वेळेला त्यातला जो व्हिडिओचा भाग होता 4 मिनिटं
14 सेकंदांचा जो भाग होता तो शिवसेनेला एक सन्मानजनक स्थिती मुंबईमध्ये मिळवून देऊ शकला. असा 4 मिनिटाचा नाही, पण आज राज ठाकरे जे काही 40-45 मिनिटांचं भाषण करतील त्यातून मनसेला पुन्हा उभारी मिळेल का, मनसेची गुढी पुन्हा उभी राहील का, हाच खरा मनसैनिकांसमोर आणि महाराष्ट्र सैनिकांसमोरचा प्रश्न आहे. राज ठाकरेंनी हा प्रश्न जर सोडवला नाही तर मात्र मनसे गॅसवर असेल येणाऱ्या पुढच्या काही काळासाठी. मित्रहो, या सगळ्या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतंय? आज राज ठाकरे गॅसचं आंदोलन हातात घेतील का? आपल्याला आठवत असेल शिवसेनेनं जे धारा तेलाचं, पाम तेलाचं जे आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनाने सर्वसामान्य चाळीतला, कामगार वस्तीतला मराठमोळा मतदार आणि मुंबईकर हा शिवसेनेशी जोडला गेला होता. राज ठाकरेंना या गॅसच्या आयत्या समस्येने पुन्हा एकदा उभारी घेण्याची संधी मिळालेली आहे. अर्थात संधीचं सोनं करण्याची तयारी आणि इच्छाशक्ती जर राज ठाकरे यांच्याकडे असेल तरच त्यांना यातून काहीतरी साधता येईल, अन्यथा मनसे गॅसवरच राहील. मित्रहो, आपल्याला या संपूर्ण व्हिडिओबद्दल आणि राज ठाकरे यांच्या आगामी वाटचालीबद्दल काय वाटतं? आपल्याला जे वाटतं ते संसदीय शब्दांमध्ये आणि संक्षिप्त स्वरूपात आम्हाला जरूर कळवा. आपण कळवलेल्या मतांवर माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे. तोपर्यंत आपल्याला पुन्हा एकदा पाडव्याच्या शुभेच्छा आणि येणारा प्रत्येक दिवस आपल्याला सुख, समृद्धी आणि शांतता देणारा ठरो. इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.